रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सामाजिक उपक्रमाने दिमाखात साजरा. विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, वृद्धांना मदतीचा हात, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. 50शीचा टप्पा गाठताना वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजासाठी समर्पित करण्याचा आदर्श कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांनी घालून दिला आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हार्वर्ड मेमोरियल हायस्कूल, कन्या विद्या मंदिर तसेच कोडोली परिसरातील सर्व अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सर्व विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बस प्रवासातील सवलत तसेच विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्याचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. याचबरोबर सांजसावली वृद्धाश्रमातील वृद्धांना साड्या व कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात आला. वृद्धांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या प्रती असलेली आपुलकी डॉक्टर जमणे यांनी या माध्यमातून जपली. सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शाळा तसेच सार्वजनिक परिसरात विविध फळझाडे आणि वनौषधींच्या रोपांची लागवड करण्यात आली. वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला. हार्वर्ड मेमोरियल हायस्कूल, कोडोली ख्रिश्चन चर्च आणि सांजसावली वृद्धाश्रम यासह शाळा व विविध संस्था तसेच संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत केक कापून डॉक्टर जमणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून डॉक्टर जमणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान डॉक्टर जमणे हे आमच्यासाठी आधुनिक देवदूत आहेत अशा भावना सांजसावली वृद्धाश्रमातील वृद्धांनी व्यक्त केल्या. वृद्धांच्या अन्न पाण्यापासून निवास आणि आरोग्याच्या काळजीपर्यंत अनेक बाबींमध्ये डॉक्टर जमणे स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यातून माणुसकीचा जिवंत प्रत्यय येत असल्याचे वृद्धांनी आवर्जून सांगितले. कोडोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, योजना आणि सामाजिक उपक्रम राबवण्यातही डॉक्टर जमणे सातत्याने पुढाकार घेत आहेत. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाशी संबंधित वारणा दूध संघ, वारणा बँक यासारख्या संस्थांवर विश्वस्त म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत आहेत. समाजाचे ऋण मानून समाजसेवेचे व्रत जोपासत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. आमदार डॉक्टर विनय कोरे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले डॉक्टर जमणे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान डॉक्टर प्रशांत जमणे यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त वारणा, कोडोली परिसरात शुभेच्छांचे डिजिटल फलक झळकले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत अनेकांची असते, मात्र आपला आनंद समाजाच्या चेहऱ्यावर उमटवण्याची पद्धत डॉक्टर प्रशांत जमणे यांनी दाखवून दिली. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. तुम्हा सर्वांचं विवाह सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टरजी जीवेत श्रद्धाशतम जन्मदिनं 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 भवतु सर्वमंगलम भवतु सर्वमंगलम भवतु सर्वमंगलमंगलम. डॉक्टरांचा हा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आपण सर्वांचं या ठिकाणी आगमन झालं. आम्ही सर्व मंडळी तुमचे खरोखर अतिशय आनंदानं आणि उत्स्फूर्तपणे तुमचं अभिनंदन करू इच्छितो. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊ इच्छितो. तुमच्या कोटी कोटी आशीर्वाद देऊ इच्छितो. डॉक्टरांना या वाढदिवसाच्या पासून पुढचं आयुष्य 100 वर्षाचं लाभावं, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, त्यांच्या फॅमिलीची सर्व प्रकारे वृद्धिंगती व्हावी, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये आणि त्यांनी हा जो छोटासा रोपटा लावलेला आहे म्हणजे सांजसावली वृद्धाश्रम स्थापन केलेलं आहे, याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं अशी आम्हा सर्वांची परमेश्वर चरणी नम्र विनंती आहे. आणि या ठिकाणी डॉक्टरांच्या बद्दलची माहिती देत असताना डॉक्टरांनी हा जो आमचा या ठिकाणी सर्वांचा जो सांभाळ करतात
खरोखर डॉक्टर आमच्यासाठी गॉडफादर, आमचे आधारवड म्हणजे डॉक्टर प्रशांतजी. त्यांच्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी इतक्या उत्तम रीतीने आमचं आयुष्य व्यतीत करत आहोत. आयुष्याचा उत्तरार्ध आम्ही या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने साजरा करतो असतो. डॉक्टर not only kindly consider all the problems throughout this elder's house, but also as early as possible, as a sympathetically he consider all the problems ourselves. So we the people from this elder's house are remaining life, passing as a comfortable. What do you know what you mean by comfortable? Comfortable means ऐशाराम, राजेशाही थाटात आम्ही हे जीवन जगत आहोत. खरोखर आमच्या घरी सुद्धा आमची कोणाची इतकी बदलास्त होणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी आमची उत्तम व्यवस्था केली जाते. यासाठी डॉक्टरांचे आणि त्यांच्या या सर्व संचालक मंडळांचे किती आभार मानावेत, त्यांना किती धन्यवाद द्यावेत, तर शब्द अपुरेच पडतील. तेव्हा परमेश्वराला पुन्हा एकवेळ मी विनंती करू इच्छितो, हे परमेश्वरा आमचे गॉडफादर डॉक्टरांना तो उत्तम आयुष्य दे, 100 वर्षाचं आयुष्य दे. त्यांच्या हातून अशी सामाजिक सेवा घडावी, त्यांच्या हातून चांगलं कार्य व्हावं आणि त्यांना त्यांच्या प्रपंचामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू नये. आणि डॉक्टर, तुम्ही हा जो उपक्रम राबविलेला आहे, असा मला वाटतंय आपल्या महाराष्ट्रातच किंबहुना आपल्या देशात सुद्धा इतकी उत्तम व्यवस्था कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये नाही अशी माझी बारंबार खात्री आहे. आणि मी ते अगदी अभिमानानं सांगू इच्छितो की अशी कोल्हापूरमधली मी पाहिलेली आहेत, त्यानंतर मिरजेची पाहिलेली आहेत, सांगलीमधली वृद्धाश्रम पाहिलेली आहेत, पण अशी उत्तम व्यवस्था, असं उत्तम ॲटमॉस्फिअर कुठेही नाही. त्याची भार फिरण्यासाठी, सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी लॉन उत्तम आहे, फुलझाडं आहेत, अतिशय आल्हाददायक असं हे वातावरण आहे, शुद्ध हवा आहे, स्वच्छता टापटीप जिथल्या तिथे आहे, तर काय म्हणजे शब्दच अपुरे पडतील, ते शब्दातीत आहे. तेव्हा अशा या व्यक्तीला किती म्हणून आम्ही सांगावं ते शब्द अपुरेच राहतील. तेव्हा सर्व मंडळींचं पुन्हा एक वेळ या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि परमेश्वर विनंती करू इच्छितो. आणि डॉक्टरांना मी सांगू इच्छितो, वन हू डिस्टिंग्विश बिटवीन लक्झरी अँड लीड, नेव्हर अनहॅपी इन दिस वर्ल्ड, रिमेंबर इट ॲट द एंड ऑफ युअर लाईफ. दॅट्स ऑल, नथिंग इज. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. प्रत्येकाच्या जीवनात असे वेगवेगळे प्रसंग येतात, पण आपण जीवनामध्ये पुढे जात असताना कधीही आपल्या पाठीमागच्या गोष्टीला विसरायचं नाही. ज्या ठिकाणावर माझी सुरुवात झाली त्या ठिकाणून परमेश्वराच्या कृपेने मी शिकत गेलो. आई वडिलांची, शाळेची आशीर्वाद पुण्याही आपल्याला लागले. चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन मी वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर म्हणून इथं कोडणीमध्ये प्रॅक्टिस करत आहे. प्रॅक्टिस करतच असताना कधीही मी समाजातील किंवा समाजातील घटकांची, गोरगरीब जनतेची कधीही नाळ तोडली नाही. आणि प्रत्येकाला आपापल्या परीनं जे काही परमेश्वराने ज्या विचार संस्कृतीत आम्ही वाढलो, त्या ख्रिश्चन संस्कृतीत आम्ही जे वाढलो, इतरांचं प्रेम करण्याची जी शिकवण आम्हाला दिली गेली, त्या शिकवणीचा कशा पद्धतीने फायदा करता येईल लोकांच्यासाठी, एवढंच आम्ही या ठिकाणी बघितलं. आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही आमचं जीवन करत असताना परमेश्वर व तुमच्या आमच्या सर्व थोर वृद्धांची आम्हाला साथ लाभली. आणि त्याचा आशीर्वाद म्हणून मी आजपर्यंत एक समृद्ध, सुखी आणि सन्मानाने जगण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या आशीर्वादाने केला. त्याच पद्धतीची बुद्धी परमेश्वर आपल्याला देऊ. या शाळेमध्ये जे विचार शिकवले जातात, ज्या येशू ख्रिस्ताच्या विचारानं आपण प्रेरित होतो, त्या फक्त नुसतं ऐकण्यापुरतं नसतं, तर आपण त्याच्या जीवनामध्ये कसा अंमल करावा, आपल्या वाडवडिलांना आपला आनंद कसा द्यावा, आपल्या शिक्षकांना कसा आनंद द्यावा, आणि ज्या शाळेतून आपण वाढतो त्या शाळेचं नाव कसं उंच होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी आदर्श घ्यावा, एवढीच मी विनंती करतो. माझ्या वाढदिवसानिमित्तानं जो रक्तगट तपासणीचा आणि सीबीसी म्हणजे वेगवेगळे पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन होतात, त्यातून आपल्याला वेळेत सावध होण्याच्या दृष्टीनं किंवा काही वेगळी घटना घडली तर आपला ब्लड ग्रुप आपल्याला माहीत असावं, शाळेकडे रेकॉर्ड असावं, या दृष्टीनं हा ब्लड कॅम्प आपण आयोजित केलाय. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि तो सगळ्यांना तोंड गोड करण्याच्या दृष्टीने जे काही खाऊ आणलेलं आहे तो सगळ्यांनी स्वीकारावा. आणि मला परत एकदा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा आपण योग घडवून आणला, याबद्दल मी सर्वांचं ऋणी राहून माझे 2 शब्द संपवतो. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.